हा बघा बघा. अरे त्याला आणि कोणी मारलं, त्याने एकाला चावलं. हॅपी बर्थडे टू यू. गरम नाश्ता. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर कालचा हळदीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, असणारच. नसेल पाहिलेला तर प्लीज आधी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ हा काय आहे, कुठला आहे ते समजेलच. तर ताईंच्याकडे आम्ही जिकडे होतो तिथून फ्रेश वगैरे झालेलो आणि येताना आम्ही नाश्ता वगैरे केलेला आणि आलेलो आम्ही पुन्हा लग्नाच्या घरी. झोप लागली. तर आमची छान अशा तयाऱ्या वगैरे झालेल्या होत्या आणि मंडपात बसलं तर गरमी खूप होत होती, म्हणून आम्ही छान असं ओट्यावर सावलीतच बसलेलो होतो एका साईडला. आणि भाऊंची आणि श्लोकची या ठिकाणी मस्ती चाललेली होती. नवरदेव आणि नवरीला यायला वेळ होता आणि नवरदेव नवरी बरोबर 1:30-2 वाजता मंडपात आलेले आहे. त्यांची एंट्री झालेली आहे आणि छान असं लग्न सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. नक्कीच पुढे जाऊन पहा. तो किती लांब पळत गेला बघ. नाही हा मुलाकडचा का मुलीकडचा आहे? असं आहे का? मंडपाच्या बाहेर हे मुलीकडे. चाल दीदी बाय बाय कर. पर्सनॅलिटी मामीला बोलव ना. बोलवा हो वहिनी. या ना या. या हो मामी. या ना. दोघींना द्या हो. नाही हो नाही या. चांगलं वाटतं का? या दरवाजाला बसवा. आणि मी त्याला दिलंय. आईकडे द्या. हो का? घर पे जाऊ. इकडे बघ. खा पटापट पटापट. ताई आहे, आत्या आहे, ताई आहे इकडे. निकिता देऊ. लग्न झालंय आता आम्ही चाललोय घरोघर. कुलफ्यांची मस्त पैकी काय झालं आपली पार्टी पण झाली. आईस्क्रीम पार्टी संपली आहे. काय निघ घरी निघ. चावून घेतलं त्यांनी. हो ताई चावून घेतलं त्यांनी त्या पोराला या बुऱ्यानी. अरे त्याला आणि कोणी मारलं, त्याने एकाला चावलं. फोटो काढ रे का आमचा. फोटो नको काढू. फोटो नको काढू. लगीन आहे म्हणून जमणार नाही तू. नाही पण आवडीला माझं तुम्ही खाले
नाही का आपल्या घरात हा बघा बघा ऐ. नाही तिकडे येत आहे हा दोघं जण म्हटलं सकाळी तिकडे झाला झालाय ना मग त्यांची गाडी कुठं कुठं थांबेल हा मग ते छान लागलं. तू पण चाललाय तू पण येतो निघ घरी. गेला ना पायदा पायदो डब्यात घेऊन त्याला पकडता येत नाही तरी मी ताईंना आणि मुलं घेऊन जातो आता आम्ही घरी मी मोने नंदुरबार चला नंदुरबार. तर सायंकाळी 6च्या मेमोने आम्ही सुरतहून निघालेलो होतो. 10:30पर्यंत आम्ही नंदुरबारला पोचलो होतो. बराच उशीर झालेला होता आणि सोबत ताई आणि हिमूसुद्धा आलेले होते. त्यांना तिकडनं नाशिकला जायला बराच असा उशीर होणार होता म्हणून मग त्यांना मी माझ्याकडे घेऊन आलेली होती. म्हणजे मग सकाळून त्यांना इकडनं जवळ झालं असतं जाणं. आणि मग घरी जाऊन स्वयंपाक करण्यापेक्षा मग आम्ही सगळेजण बाहेरच जेवायला गेलेलो होतो. आणि घरी आल्यानंतर हिमू जे माझ्यासोबत आहे ते भाचे त्यांचा होता बड्डे. तर मग आम्ही घरी असं त्यांना सरप्राईज पण दिलेला. यांनी केक वगैरे आणून ठेवलेला होता आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन जो आहे तो आम्ही घरी केलेला होता. ते पाहून ते दोघंजण खूपच त्यांना भारी वाटलं आणि आश्चर्य पण वाटलं, आनंद पण झाला. तर नक्कीच पहा बड्डे सेलिब्रेशन कसा केलेला आहे तो. आले यावेळेस पैसे थोडी देतात गेलं ना का तू याला नाही देत ते. म्हणून जाऊ ना मग घे तू पण कर बेटा. व्यवस्थित हां बस आता नाही असं बंद काढस त्याला नीट सांगत होती ना ग मी तो किती बस 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 बस. हा बस बेटा. बघितलं म्हणून मी बोलते पण तू अजून ऐकत नाही. व्यवस्थित सिस्टम. ब्लॅक फॉरेस्ट दादाचा आवडता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर हिमूचा छान असा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओला मी करते या ठिकाणी एंड. तर आजचा हा लग्नाचा, प्रवासाचा आणि बड्डेचा असा तिन्ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर नक्की मला कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल आवडलंच तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टेक केअर अँड बाय बाय.